घोषणा व्हॉट्सअप. सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये. मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहेत शिक्षण अभ्यासक आदरणीय सचिन उषा जोशी सर. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत भविष्यकालीन शिक्षण, भविष्यातील शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. आपण शास्त्रज्ञ निर्माण करू शकणार आहोत का? त्याच पद्धतीनं भारत इनोव्हेशन मध्ये मागे आहे का? या आणि असंख्य प्रश्नांची उत्तरं यानंतर आपल्या समोर येणार आहेत. सर्वप्रथम मी सचिन सरांचा परिचय करून देतो. सचिन उषा विलास जोशी सर, शिक्षण अभ्यासक. त्यांनी आतापर्यंत एकूण 7 विविध डिग्रीज घेतलेल्या आहेत आणि ज्यावेळेस ते शिक्षण क्षेत्रात काम करायची सुरुवात करायचे होते त्याआधी त्यांनी नापास जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरता नापासांची शाळा पुण्यामध्ये काढलेली होती. त्यानंतर त्यांनी चाक शिक्षणाची ही सामाजिक संस्थेचे एक संस्थापक आहेत ते, आणि त्यांनी झोपडपट्टींमधील जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी फिरत्या शाळेच्या माध्यमातून सपोर्ट क्लास चालवला आणि या फिरत्या शाळेला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केला गेलेला आहे. त्यांनी शाळा बाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एव्हरी चाइल्ड काउंट कॅम्पेन सुरू केले. त्याचबरोबर झोपडपट्टीमधील 300 विद्यार्थिनींना त्यांनी शैक्षणिक दत्तक घेतलेले आहे. ते शासनाच्या विविध शैक्षणिक समितींवर कार्यरत आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक विषयांवर कार्यशाळा घेत असतात, व्याख्यानं घेत असतात, सोबतच परिसंवाद घेत असतात. सचिन जोशी सरांनी लिहिलेली विविध पुस्तके सुद्धा प्रकाशित आहेत. त्यांचा बालमानसशास्त्रावर आधारित असणारी शाळा ही खऱ्या अर्थानं आपल्याकरता एक व्याख्यानासारखी गोष्ट आहे, वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी गांधी आणि आईन्स्टाईन यांच्या शिक्षण तत्वावर आधारित इस्पॅलियर नावाची इस्पॅलियर एक्सपेरिमेंट स्कूल सुरू केली आहे नाशिकमध्ये. अतिशय प्रख्यात प्रसिद्ध असणारी ही शाळा आहे. ही एक प्रयोगशील शाळा आहे. या शाळेला मोस्ट इनोव्हेटिव्ह स्कूल या पुरस्काराने सन्मानित केला गेलेला आहे. तसंच या प्रयोगशील शाळेला जागतिक स्तरावरील डिझाईन फॉर चेंज या संस्थेकडून आय कॅन अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात विविध संशोधन करण्यासाठी इस्पेलियर हेरिटेज स्कूल या शाळेची त्यांनी स्थापना केली असून अनुभवातून शिक्षण या तत्वावर ही शाळा चालत असते. सरांना आतापर्यंत विविध त्यांच्या कार्याची दखल विविध माध्यमातून विविध लोकांनी घेतलेली आहे. त्यांना विविध मान्यवरांचे आशीर्वाद, प्रोत्साहन मिळालेले आहे, पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर सरांचं जे काम आहे ते खास करून सांगायचं म्हणजे युरोपियन कौन्सिल ऑफ युरोपियन पार्लमेंटने आयोजित केलेलं जे वर्ल्ड फोरम फॉर डेमोक्रेसी ही जी जागतिक लोकशाही परिसंवादासाठी शिक्षण अभ्यासक म्हणून सचिन उषा विलास जोशी सर यांना व्याख्यानासाठी बोलवण्यात आलं होतं. आणि युरोपियन पार्लमेंटमध्ये शिक्षण या विषयावर व्याख्यान देणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत, भारतीय आहेत. जागतिक स्तरावर काम करत असलेली डिझाईन फॉर चेंज या संस्थेने शिक्षण क्षेत्रातील अभिनव कल्पना राबविण्याबद्दल एज्युकेशन हिरो अवॉर्ड सरांना दिलेला आहे. त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेने शिक्षक गुणवंत पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित केलेला आहे. सोबतच रोटरी क्लबच्या ओकेशनल अवॉर्ड, देशदूत वृत्त संस्थेचा तेजस पुरस्कार या पद्धतीचे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. आणि आपण आतापर्यंत त्यांना विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, विविध ठिकाणी आपण सोशल मीडियामध्ये त्यांचे बरेच व्हिडिओ प्रसारित करत राहिलेलो आहोत.
आणि विशेष एक बाब जी सांगायची आपल्याकरता सगळ्यांकरता जी भूषावह आहे ती म्हणजे जागतिक स्तरातील शिक्षण क्षेत्राचे 251 उत्तम शिक्षण तज्ञ यांच्या यादीमध्ये सरांचं नाव आहे. त्याच्यामुळे ही आपल्याकरता खरंच सन्माननीय अशी गोष्ट आहे आणि त्यांचा सन्मान 251 ग्लोबल लीडर अवॉर्डने केलेला आहे. त्याच्यामुळं असे सर्व पैलू असणारे आदरणीय सचिन जोशी सर हे आपल्याला भविष्यातील शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबद्दल माहिती सांगण्यासाठी येत आहे. तर मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी आम्हा सर्वांना नक्कीच थँक्यू सो मच नरेंद्र पाटील सर. अतिशय विस्तृत तुम्ही माझी माहिती सांगितली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या फेसबुक पेजवर आपण आहोत आणि आजचा विषय मला जो दिलेला आहे तो म्हणजे भविष्यातील शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. तर आज जे काही मी मांडणी करणार आहे त्या मांडणीमध्ये तुम्हाला म्हणजे जे तुम्ही श्रोते आहात किंवा पालक असाल, टीचर असाल, सामाजिक कार्यकर्ते आपण असाल, तर तुम्हाला कुठल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. तर सर्वात पहिले आज आपण समजून घेणार आहोत शिक्षण म्हणजे काय आहे, आपण शाळेमध्ये कसं शिक्षण देत आलेलो आहोत आणि सर्वात महत्वाचं शाळेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन देणारं शिक्षण आहे का. विज्ञान विषय शिकवणं हा एक वेगळा विषय झाला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे त्या संदर्भात टीचर्सला तो वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा एक वेगळा विषय झाला. त्यावरही आपण आज चर्चा करून घेऊया. कोविड-19 मुळे खरंच आपण खूप म्हणजे हे सध्या ऑनलाईन चालू आहे. या कोविड-19 मुळे ही जी काही एज्युकेशन सिस्टीम आहे, शिक्षण व्यवस्था आहे, ती बदलली आहे का. आणि सर्वात महत्वाचं 21व्या शतकातील जे काही टीचर्स आहेत, ज्या शिक्षणामधले जे काही शिक्षक आहेत किंवा पेरेंट्स आहेत, त्यांचा रोल बदलणार आहे. त्यांचा काय एक्झॅक्टली रोल असणार आहे. 21व्या शतकातील विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या प्रकारचे करिअर्स, कुठल्या प्रकारचे स्किल्स लागणार आहेत, पुढे मुलांना कुठल्या प्रकारचे, आपले जे मुलं आज 1ली, 2री, 10वी, 12वी शिकत आहात त्यांना कुठल्या प्रकारचे जॉब करिअर्स असणार आहे आणि त्यासाठी कुठले स्किल लागणार आहेत आणि ते स्किल देणारं पॅरेंटिंग तुमचं आहे का, ते स्किल देणार तुमचं टीचिंग आहे का, तेही आज समजून घेऊया. आणि याच संदर्भामध्ये मी असा माणूस आहे की जो मला फक्त प्रॉब्लेमवर बोलायला आवडत नाही, त्याचे सोल्युशन्सवर. सो हे जे काही स्किल्स आहेत ते आणण्यासाठी काय सोल्युशन्स आपल्याकडे आहेत तेही आपण समजून घेऊया आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करता येईल या सगळ्या प्रोसेसमधनं. या पद्धतीची मांडणी आज मी एक साधा 40 ते 50 मिनिटं मी करेल. वेळ मिळाला तर 1 तासाचा वेळ दिला, आपण 10-15 मिनिटं आपण काही क्वेश्चन्स सुद्धा घेऊया. तर सर्वात पहिले मी तुम्हाला एक रिपोर्ट मांडतो जो 2 वर्षापूर्वीच आला. नॅशनल एम्प्लॉयबिलिटी रिपोर्ट ऑफ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटचा हा रिपोर्ट आहे, सर्वे आहे की मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल्स चे जे काही ब्रँचेस आहेत, जे काही शाखा आहेत, त्याच्यातले फक्त 7% स्टुडंटला, फक्त 7% स्टुडंटला, इंजिनियर्सला जॉब लागण्यासंदर्भात, रोजगार लागण्यासंदर्भात जे काही स्किल आहेत ते येत आहेत. 93% स्टुडंट डोंट पॉसेस द रिक्वायर्ड स्किल. म्हणून तर तुम्ही जर बघितलं असेल मागच्या वर्षी नारायण मूर्ती यांनी एक धक्कादायक विधान केलं. ते असं होतं की गेल्या 60-70 वर्षामध्ये आपले स्वतःचे एकतरी शोध, एकतरी संशोधन, एकतरी इनोव्हेशन आपण काही केलं आहे का की जेणेकरून भारताची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाईल. मी हे नाही म्हणत की बाबा आपण कमी कॉस्टमध्ये आपण मंगळावर पोहोचलो वगैरे, ते नाही म्हणते. मी म्हणतो की ज्याच्यामुळे जग बदललं, ज्याच्यामुळे पूर्ण जग अर्थशेकिंग झालं, अशा एकतरी इनोव्हेशन आहे का. तर अजिबात तसं नाही. काय कारण आहे की आपण इनोव्हेशन्स मध्ये मागे आहोत, त्याचं काय रिझन आहे की आपण या सगळ्या संशोधनामध्ये किंवा वैज्ञानिक प्रोसेसमध्ये आपण मागे आहोत. व्हॉट इज द रूट कॉज. नाउ क्वेश्चन इज, स्टुडंट आर गिव्हन एज्युकेशन बट दे डोंट पॉसेस द रिक्वायर्ड स्किल. वाय. का. माणसाचा विकास म्हणा, त्याची प्रोग्रेस म्हणा, त्याचे रूट्स, त्याचे सीड, त्याचे बिळ, त्याचं मूळ हे कशात असतं, त्याला देण्यात येणाऱ्या शिक्षणात. वाक्य फार महत्वाचं आहे, अंडरलाईन करायचंय, देण्यात या शब्दाला. डिलिव्हरी शिक्षणात नाही, डिलिव्हरी. शिक्षण कसं डिलिव्हर केलेलं आहे. मग आपण शाळेमध्ये कसं शिक्षण देत आलेलो आहोत. घोका आणि ओका ही आपली शिक्षण पद्धती आहे.
म्हणजे आपण पार 90-95-99% गोल्ड मेडलिस्ट घडवतो, ग्रेड 1 हे करतो, टॉपर्स, युनिव्हर्सिटी टॉपर्स येतात, पण ते आयुष्यामध्ये पुढे किती सक्सेसफुल होतात हा प्रश्न आहे. हल्लीच्या एज्युकेशनमध्ये आपण मुलांना फक्त भूतकाळातलं ज्ञान देत आहोत. भविष्य काळाचं, फ्युचर मधला एक चांगला सिटीजन घडवायचा आहे ते आपण विसरलेलो आहोत. आणि भविष्य काळाचा जर नागरिक घडवायचा असेल, सुजाण नागरिक घडवायचा असेल, तर आपल्याला इनोव्हेटर्स तयार करायचे असतील तर आपल्याला मेमरीवर डिपेंड राहून चालणार नाहीये, स्मृतीवर डिपेंड राहून चालणार नाहीये, मेमरीवर डिपेंड राहून चालणार नाहीये. कारण की लाईफ मागत असते बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स, विजडम. आणि आपली एज्युकेशन सिस्टीम, आपली शाळा, आपले कॉलेज काय देत आहे? मेमरी. अवर होल एक्झाम सिस्टीम बेस्ड ऑन मेमरी. बघा ना, सगळ्या परीक्षा या मेमरी बेस आहे. त्यामुळे स्कूल पासून जर इनोव्हेशनची वृत्ती वाढवायची असेल, घरातून पालकांना जर इनोव्हेशनची वृत्ती वाढवायची असेल, तर पालकांनो पहिले काम करा, मेमरीला केंद्रस्थानापासून दूर करा, हटवलं पाहिजे आणि मुलांमध्ये क्युरियासिटी निर्माण केली पाहिजे. फार महत्वाचा प्रश्न आहे क्युरियासिटी. आता ही क्युरियासिटी प्रश्न कशी निर्माण होईल? मुलांनी प्रश्न विचारले पाहिजे. मुलांनी प्रश्न विचारेल असं जाणीवपूर्वक वातावरण आपल्या घरामध्ये, आपल्या स्कूलमध्ये, आजूबाजूला निर्माण केलं पाहिजे. जी शिक्षण पद्धती घोकमपट्टीवर अवलंबून असते ते नवं काही असं डेव्हलप करू शकत नाही. म्हणून गेले 60 वर्ष झाले आपण असं नवीन काही इनोव्हेशन करू शकलेलो नाही आहात. आपण फक्त बाता करतो आहोत, पण इनोव्हेशन काही होत नाहीयेत. कारण की नव्या गोष्टींची कसली आली घोकमपट्टी, नव्या गोष्टी आपल्याला आवर्जून डिस्कवर करावे लागतात. आणि डिस्कवर करायचं असेल तर पहिली स्टेप घरामध्ये, शाळेमध्ये पहिली स्टेप मुलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यासाठी काय करायचंय? त्यासाठी पालक म्हणून, टीचर म्हणून मी मुलांना चुका करण्याची संधी देईल. बघा, काहीतरी तुम्ही म्हणाल की काय कानात काही चुकीचं बोलतायत का? नाही, मी बरोबर वाक्य वापरलेलं आहे. मुलांना मिस्टेक करण्यासाठी मोटिवेट करा. चुका होणार आहेत. नवनवीन संकल्पना, नवीन शोध, प्रयोग करायचे असेल तर चुका होणार आहेत. मोठ्यापणी चूक या गोष्टीला आपण इतके काही घाबरतो की आपण नव्या गोष्टीच्या वाटा शोधत नाही. शाळेपासून त्याची सुरुवात होते. टीचर शिकवताना म्हणतात, ए तू अजिबात चुकलं नाही पाहिजे, खबरदार चुकला तर बाबा म्हणतात तू असा कसा चुकू शकतो. पालकांनो, मुलांना 1000 चुका करू द्या, पण एक चूक 1000 वेळा करू देऊ नका. सी, दिस इज ऑल आवर ऍटिट्यूड. ही एक प्रोसेस आहे जी आपल्याला स्कूलमध्ये, ती आपल्याला क्लासरूममध्ये, ती आपल्याला घरामध्ये मुलांना वाढवताना आणली पाहिजे. आपल्याला जर इनोव्हेशन आणायचं असेल, मुलांना क्रिएटिव्ह बनवायचं असेल, तर अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्या मुलांना सेल्फ लर्नर बनवा. आता या कोविड-19 मुळे ती तुमच्यावर पडलेली जबाबदारीच आहे की मुलं आता सेल्फ लर्नर म्हणजे लाईफ लॉंग लर्नर बनणार आहे. अगेन सेल्फ लर्नर म्हणजे काय? ती एक प्रोसेस आहे, ती एक ऍटिट्यूड आहे. बऱ्याच माणसांमध्ये ती नसते. आपल्याला कसली सवय लागली? रेडीमेड उत्तरांची. आमच्या काळी ते लहानपणी एक हे होतं, गाईड होतं, 21 अपेक्षित किंवा रेडीमेड उत्तर. समजून घ्या, आठवड्याला म्हणजे जगामध्ये मोर दॅन 10,000 बुक्स पब्लिश होत आहेत. मुलगा किती पुस्तक वाचू शकणार आहे? किती हे करणार आहे? आजूबाजूने चोहीकडून ज्ञानाचा महापूर आपल्यावर कोसळत आहे. आणि आज सकाळी लागलेला जो शोध असतो तो संध्याकाळी शिळा झालेला असतो. म्हणजे माहितीचा संग्रह करणं म्हणजे एज्युकेशन नाहीये. कलेक्टिंग इन्फॉर्मेशन इज नॉट एज्युकेशन. आणि त्यासाठी जर कलेक्टिंग इन्फॉर्मेशन इज एज्युकेशन, पूर्वी अशी डेफिनेशन होती, पण आत्ताही नाही चालू शकत. माहिती गोळा करणे म्हणजे जर ज्ञान असेल तर मला सांगा, हा जो काही माझ्यासमोर आता उभा आहे, हा कम्प्युटर, तो काय वाईट आहे? हा रोबोट काय वाईट आहे? आज जगातल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोण देतं? गुगल देतं. तुम्ही त्याला प्रश्न विचारा. आता तर मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोबोट टीचर आलेले आहेत. खऱ्या टीचरची गरजच नाहीये. रोबोट टीचरला हवे ते प्रश्न विचारा. मी एका कंपनीचा बघितला, पर्सनलाइज रोबोट आहे. व्हॉट इज पर्सनलाइज रोबोट? म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे असतील तर तो रोबोट तुम्ही विकत घ्या आणि मग ते विचारतात की पालकांना की हा तुमचा मुलगा, तुमची मुलगी आईचं जास्त ऐकतो का वडिलांचं? मग ज्याचा जास्त ऐकत असेल त्याचा आवाज त्या रोबोटला दिला जातो. मग रोबोट काही प्रश्न विचारेल, रोबोटला, त्या मुलाने रोबोटला काही प्रश्न विचारा, उत्तर जे येईल रोबोट देईल, पण आवाज येईल त्या आईचा.
म्हणजे इतक्या लेवलवर पर्सनलाइज रोबोट बनत चाललेले आहेत. मग ह्युमन टीचरचं काम काय? बघा आता 2 टीचर झालेले आहेत, एक रोबोट टीचर, एक आहे ह्युमन टीचर. व्हॉट इज द रोल ऑफ ह्युमन टीचर? म्हणजे विद्यार्थ्याने विचारलं शिवाजी महाराज केव्हा जन्मले, तर तो गुगल उत्तर देणार आहे, तो रोबोट उत्तर देणार आहे. मग टीचरचा रोल काय आहे? आता ह्युमन टीचरचा रोल बदललेला आहे. ह्युमन टीचरचा रोल आता हे नाहीये शिवाजी महाराज केव्हा जन्मले सांगायचा, आता रोल आलेला आहे शिवाजी महाराजांचे गुण, त्यांच्या क्वालिटीज, ज्यांच्यामुळे शिवाजी महाराज हिरो झाले, ज्यांच्यामुळे एक स्फूर्ती मिळाली, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्वालिटी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कसे काय येतील, ते कसे इन्कल्क्युलेट होतील, ते कसे त्यांच्याकडनं शिकतील, तो रोल आपला टीचरचा आहे. आणि या रोलला काय म्हणतात माहितीये? यालाच म्हणतात 21व्या शतकातील स्किल्स. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण हे मुलांमध्ये ऍक्च्युअल आणण्याच्या या पूर्ण प्रोसेसला शब्द त्यांनी वापरलेला आहे 21व्या शतकातील स्किल. त्यामुळे ह्युमन टीचरचा रोल बदललेला आहे. आता या कोविड-19 मध्ये मला खूप पालक प्रश्न विचारतात की सर शाळा बंद होतील का? 21व्या शतकामध्ये आपण ऑनलाईन गेलेलो आहोत, त्यामुळे शाळेचं महत्व कमी होणार आहे का? सर्वात महत्वाचं, शाळेमध्ये मुलं उपस्थित राहतील का? प्रेझेंट होईल का? समजून घ्या, शाळेचा काळ हा पिरियड हा मुलांचा बाल मेंदू घडणीचा काळ असतो. साधारणतः 3 ते 12 वर्षामध्ये विद्यार्थ्याचं ब्रेन डेव्हलप होतो. आता हा 3 ते 12 वर्षाचा विद्यार्थी शाळेमध्ये फक्त काही गणित शिकायला येत नाही, शास्त्र शिकायला येत नाही, भाषा शिकायला, इतिहास शिकायला, भूगोल शिकायला येत नाही, तो हे विषय शिकायला येत नाही, तर ते येतात शाळेमध्ये खेळायला, ते येतात नाचायला, ते येतात व्यक्त व्हायला, ते मित्र बनायला येतात, ते सहकारी शिकायला येतात, ते नियम कसे पाळायचे ते शिकायला येतात, ते लोकशाहीचे तत्व, कॉन्स्टिट्यूशनचे प्रिन्सिपल मला कसे समजतील आणि ते मी कसे फॉलो करेल त्याच्यासाठी ते येतात. ते आदर करायला शिकायला येतात, ते नियम पाळायला येतात, ते दृष्टिकोन निर्माण करायला येतात. म्हणजे कुठलेही चांगले मूल्य जर शिकवायचं असेल तर बेस्ट काळ असतो 3 ते 12 वर्षाचा. त्यामुळे त्याच्यासाठी येतात ते. आणि सर्वात महत्वाचं, हे जे काही मी गोष्टी सांगितल्या ना, या गोष्टी ऑनलाईन शिक्षणातून येत नाही. ऑनलाईन शिक्षणातून उत्तम गणित शिकवता येईल, ऑनलाईन मधनं तुम्हाला उत्तम शास्त्र शिकता येईल, आणि आता ते शिकवलेलंच आहे. त्यामुळे टीचरचा रोल बदललेला आहे. कोरोनाने पालकांना शिकवलेलं आहे, विद्यार्थ्यांना शिकवलं आहे उत्तम गणित कुठे शिकायचं. अरे खान.com वर जा, काय पायथागोरस शिकवलेला, वा. तो तुमच्याकडे पायथागोरस शिकायला येणारच नाहीये. त्याला ऑनलाईन फार उत्तम वेबसाईट आणि उत्तम व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे. मग तो कशासाठी येईल? तो येईल या ज्या मी क्वालिटीज सांगितल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण, ज्यालाच 21व्या शतकातील स्किल असं म्हटलं जातं, ते सगळं शिकण्यासाठी तो तुमच्याकडे येणार आहे. थोडक्यात काय, पेरेंट्सने मुलांना शाळेमध्ये IQ डेव्हलप करायला पाठवणार नाहीयेत. ते इमोशनल कौशल, सोशल कौशल, क्रिएटिव्ह कौशल, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता मुलांची कशी वाढेल याच्यासाठी येणार आहेत. आणि हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला रोल बदललेला आहे. आता ही परिस्थिती कॉलेजला नसणार आहे. कॉलेजमध्ये आता ऑलरेडी मोठमोठ्या कॉलेजेसने काय केलं की तुला फिजिकल शिक्षण पाहिजे का ऑनलाईन पाहिजे या पद्धतीने विचारणे सुरू झालेली. पण शाळेच्या बाबतीत तसं होणार नाहीये. सो तुम्ही जर पालक असाल किंवा तुम्ही जर शिक्षक असाल तर काही बदल आपल्याला शाळेमध्ये करणं अपेक्षित आहे किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करणं आवश्यक आहे. 1, घोका आणि ओका ही सिस्टीम बंद करा. 2, मेमरीला केंद्रस्थानापासून काढा. 3, मुलांच्या प्रतिभेवर, इमॅजिनेशन्सवर, क्रिएटिव्हिटीवर भर द्या. त्यासाठी मुलांना चुका करण्याची संधी द्या. मुलांना सेल्फ लर्नर्स बनवा. मल्टिपल इंटेलिजन्सचा विचार करा. निगेटिव्ह लेबल्स देऊ नका. आणि सर्वात महत्वाचं कंपॅरिझन करू नका. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे हँड्स ऑन अप्रोच. शिक्षण हे लर्निंग बाय डुईंगचं असलं पाहिजे. सायन्स हा विषय लर्निंग बाय डुईंग, हँड्स ऑन अप्रोच स्वतःहून करण्यासारखा आहे. वर्गामध्ये शास्त्र विषय शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवणं वेगळं आणि शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणं हा विषय वेगळा आहे. त्यामुळे
तुम्ही फक्त सायन्स शिकवता, पण सायन्सच्या मागे सायंटिफिक ऍटिट्यूड कसा निर्माण करता येईल तो नाही शिकवत. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, वर्गामध्ये क्लासरूम मध्ये जिज्ञासा, कुतूहल याला भरपूर वाव द्या. शिक्षणामध्ये अंधश्रद्धा दूर करणारे विचारावे. कारण की अंधश्रद्धा जी आहे ती अंधश्रद्धा केवळ अज्ञान नाही, तर ती एक प्रक्रिया आहे. तिचा देवधर्माशी काही संबंध नसतो. अंधश्रद्धा म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे शब्द प्रामाण्य. हा असं बोलला ते खरं मान्य, न चेक करता मान्य. अमुक अमुक सांगतो म्हणून ते खरंच असलं पाहिजे, त्याचे शब्द हेच प्रमाण, असं आपण घरातून शाळेतून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतो आहोत. ते किती चुकीचं आहे. इथूनच तर त्याची विचार करण्याची प्रक्रिया आपण खुंटतो आहोत आणि अपेक्षा करतो की सायंटिस्ट बनले पाहिजे. कसं होईल, कसं होईल. सो इथून बदल, मुलांना त्यासाठी प्रश्न विचारण्याची एक हिंमत दिली पाहिजे की तू व्यवस्थेला प्रश्न विचार, तू टीचरला प्रश्न विचार, तुझ्या अभ्यासामधले प्रश्न विचार, तुला हे कुतूहल, हे असं जग कसं बनतं आहे त्याबद्दल प्रश्न विचार. त्याच्या डोक्यात जर आपण कंडिशनिंग केलं की जग जे आहे ते डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानेच नाही, एक वेगळ्याच पॉइंटने जर आलेला असेल, तर आपण कुठेतरी चुकतो आहोत. त्यामुळे जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सा करण्याची वृत्ती निर्माण होणार नाही, तोपर्यंत शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होणार नाही. जर पुढील वर्षामध्ये तुम्हाला माहिती का, माझ्या सर्वेचं नाव विसरून गेलो, की जे टॉप 10 सायंटिस्ट निर्माण करणाऱ्या ज्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये आपण कुठेही आहोत. कारण की त्या यादीमध्ये येण्यासाठी तुमच्या देशाचे 100 शास्त्रज्ञ पाहिजे. आपले फक्त 10 शास्त्रज्ञ आहेत. चायनाचे काहीतरी 550, अमेरिकेचे 2500, अशी बरीच लिस्ट गुगलवर उपलब्ध आहे. का आपण एवढे कमी सायंटिस्ट निर्माण करतो आहोत, त्याचं कारणच ते आहे की शास्त्र विषय शिकवणं वेगळं आणि शास्त्रीय दृष्टिकोन विषय वेगळा शिकवणं आहे. मुलांना आपण जिज्ञासा, कुतूहल, प्रश्न विचारायची संधी देत नाहीयेत, असा हा सगळा त्याच्या मागचा मुद्दा आहे. सो बदल घडवायचा आहे. बदल काय, IQ टू इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन, ऑडिटरी लर्निंग टू लर्निंग बाय डुईंग. आता मला काही फेसबुकवर किंवा जे ऐकणार ते म्हणतात, सर तुम्ही म्हणताय बदल करा, बदल करा, चेंज करा. का बरं करू हा बदल, कशाला केला पाहिजे हा बदल, चालू आहे जसं आहे तसं चालू आहे, का बदल केला पाहिजे. आता ते जर समजलं, आता मी तुम्हाला जे पुढचा जे मुद्दे सांगणार आहे ते अतिशय महत्वाचे आहेत असं मला वाटतं. समजून घेऊया. जो मुलगा, जी मुलगी तुमची जी आज शाळेत शिकते आहे, ती भले 3 वर्षाची असेल किंवा 15 वर्षाची असेल, ती पुढील 20 वर्षाने किंवा पुढच्या 10-15 वर्षाने सोसायटीमध्ये येणार आहे, त्यावेळेस तिला कुठले करिअर्स असणार आहेत, कुठले जॉब्स तिच्याकडे उपलब्ध आहेत, तिला कुठल्या जॉब्समध्ये तिला काम करायचं आहे. तर आपल्या मुलांना 15-20 वर्षांनी कुठले करिअर्स असणार आहे त्याचं मी उत्तर देतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सर्वे आहे, मी तो वाचूनच दाखवतो ते तुम्हाला की काय हा रिपोर्ट सांगतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही अशी संस्था आहे की जी विविध गोष्टीवर रिसर्च करत असते. त्याचा रिपोर्ट गुगलवर उपलब्ध आहे. हा रिपोर्ट सांगतो, चॅप्टर 1 ऑफ द रिपोर्ट ऑफ सोशल अँड इमोशनल स्किल्स. ओके, हा नीट वाचूनच सांगतो मी. सोशल अँड इमोशनल स्किल्स आर इसेन्शियल टू द वर्क फोर्स of the future. The kinds of the skill that social emotional addresses such as problem solving and collaboration are necessary for the job and labor market. According to the research team, 65% of the children entering grade school will ultimately work in a jobs that don't exist today, putting creativity, initiative and adaptability at a premium. काय म्हणणं आहे या रिपोर्टचं? हा रिपोर्ट हे सांगतो म्हणजे काय, 21व्या शतकातील जॉब कुठले असणार आहेत, तर जे मुलं वर्गात शिकतायत त्याच्यातले 65%, बघा, जे मुलं आज वर्गात, समजा एका वर्गात 100 मुलं आहेत, त्या 100 पैकी 65% मुलं असं करिअर करणारे जे अजून अस्तित्वातच आलं नाहीये. बघा, म्हणजे तुमचा मुलगा, तुमची मुलगी असं जॉब करणारे, असं करिअर करणारे जे अस्तित्वातच नाही आलेलं आहे, अजून एक्झिस्टच नाहीये, पण त्याचे स्किल्स, त्याच्या क्वालिटीज, त्याचं काय म्हणू आपण, त्याची क्वालिफिकेशन ही निर्माण झाली. आणि ती काय, त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं, ज्या मुलाकडे क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असेल,
क्रिटिकल थिंकिंग असेल, क्रिएटिव्हिटी असेल, कम्युनिकेशन्स असेल आणि कोलॅबरेशन्स असेल, या 4 गोष्टी ज्याच्याकडे असतील त्याला ते जॉब, ते करिअर मिळतील. 65% फार मोठा आहे ना. 100 पैकी 65% करिअर्स जे काय माहित नाहीयेत. आपण टिपिकल डॉक्टर, इंजिनियर याच्यात अडकलेलो आहे. सो हा सर्वात महत्वाचा मुद्दा. आणि त्याने अजून एक रिसर्च मांडला, तो म्हणजे या 21व्या शतकामध्ये जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी असणारे, कमीत कमी जॉब्स असणारे, आणि जे जॉब्स असतील ते सोशल आणि इमोशनल स्किल बेस असेल. कारण की टेक्नॉलॉजी माइंड निर्माण करू शकत नाहीये. आणि माइंड संदर्भात, भावनांच्या संदर्भातले जेवढे करिअर्स असणार आहेत ते सगळे उपलब्ध असणार आहे. सो आता सर्वात महत्वाचं तुमच्या, आता मी इथून सोल्युशन बेस येत आहे. कोणाकडे पेन पेन्सिल असेल, मुद्दे लिहून घ्यायचे असतील तर लिहू शकतात. कारण मी टिप्स सांगणार आहे. हे जे 4 स्किल्स आहेत, कुठकुठले पुन्हा सांगतो, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन स्किल आणि कोलॅबरेशन. या 4 गोष्टी जर तुमच्या मुलामध्ये, तुमच्या विद्यार्थ्यामध्ये आणायच्या असेल, तुमच्या मुलीमध्ये आणायचं असेल तर काय केलं पाहिजे? सोल्युशन्स. त्याच्या आधी आपण समजून घेतलं पाहिजे नवीन ज्ञान रचनावाद काय सांगतो. ज्ञान रचनावाद सांगतो मुलं हे आपणहून शिकत असतात. टीचर आली, शिकवली असं होत नाही, आपणहून शिकत असतात. दुसरं ते अनुभवातून शिकतात. आणि तिसरं ते कृतीतून शिकतात, लर्निंग बाय डुईंग. ओके, हे 3 मुद्दे डोक्यात ठेवून जे स्किल्स मी सांगितलेले आहेत ते आपण आपल्या घरामध्ये, वर्गामध्ये कसे आणूया. पहिलं घेऊया आपण क्रिटिकल थिंकिंग, ज्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, समस्या सोडवण्याचं कौशल्य. आता आपण बघ कुठले वर्ष गेल्यानंतर की शिक्षणाचा उद्देश काय असं सगळेजण विचारतात, हे की नाही. तर काही चांगला ह्युमन बिईंग असं काही नसतं. चांगला ह्युमन बिईंग, भारी वगैरे असं काही. आजपासून हा व्याख्या फिट करून टाका. शिक्षणाचा उद्देश म्हणजे मुलांमध्ये किंवा आपल्या सगळ्यांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य यायला पाहिजे. बघा, लाईफ जगताना सातत्याने प्रश्न पडत असतात, समस्या येत असतात. एक समस्या संपली की दुसरी येते, दुसरी आली की तिसरी येते. ती समस्या सातत्याने, धैर्याने आणि आनंदाने सोडवत जाणं, याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल म्हणतात. आणि हे ट्रेनिंग आहे त्या याच्यामध्ये की आपण कसं आपल्या मुलांना देणार आहोत. की आता सुद्धा मी ऑनलाईन आहे, पण समजा लाईट गेले तर माझं ब्रॉडबँड तुटेल, समस्या निर्माण झाली, मग मी दुसऱ्या मोबाईलवर शिफ्ट होईल, त्यात 5 मिनिटं जातील, तिथं तुटलं. एक समस्या आली की दुसरी येते, दुसरी आली की तिसरी येते. पण पॅनिक न होता, धैर्याने आणि सर्वात महत्वाचं आनंदाने सोडवत जाणं, याला हे स्किल आहेत. हे स्किल कसे येतील तर समजून घ्या. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आणायचे असेल तर काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही मुलांना विविध गोष्टीचा अनुभव द्या. प्रत्यक्ष जीवनाचे अनुभव मुलांना द्या. तुम्ही जर पालक असाल तर तुमचं पॅरेंटिंग कसं पाहिजे, एक्सपिरियन्शियल पॅरेंटिंग पाहिजे. तुम्ही टीचर असाल तर वर्गात शिकवणं कसं पाहिजे, अनुभवातून शिक्षण असलं पाहिजे. मुलांना घरातील सर्व कामांपासून ते सगळ्या प्रकारचे मुलांना अनुभव द्या. 5 ज्ञानेंद्रिय आपले, डोळे, कान, जीभ, त्वचा, हे जे काही 5 सेन्सेस आहे त्या 5 सेन्सेसचा अनुभव मिळेल असं शिक्षण दिलं पाहिजे, सगळ्याच प्रकारची. म्हणजे मी आज जो काही घडलं आहे, तर मी शाळेमध्ये अतिशय मठ्ठ विद्यार्थी होतो, पण अनुभव कॉलेजला खूप घेतले. आणि ते त्यात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा श्याम मानव सरांबरोबर मी किती वर्ष राहिलेलो आहे, कितीतरी बाबांना एक्सपोज केलेलं आहे. या सगळ्यातून काय मिळालं, हे अनुभव मिळाले की माणसाशी कसं बोलायचं असतं, कसं डील करायचं असतं, सायंटिफिक ऍटिट्यूड काय असतो, अडचणी काय अशा असतात, अडचणीला घाबरत नाही, पुढे कसं जायचं, हे अनुभव मिळत मिळत आपण समृद्ध होत असतो. तर मग लहानपणापासून तुम्ही वयानुसार मुलांना अनुभव द्या. वर्गात शिकवताना तुम्ही मुलांना समजा पाऊस कसा पडतोय हे शिकवायचं असेल तर त्याला ते यंत्र कसं बनवायचं हे डायरेक्ट शिकवा, करायला सांगा. अशा खूप गोष्टी. आज माझ्या शाळेचे मुलं म्हणजे 9वी 10वीचे मुलं हे स्मशानभूमीमध्ये भूत असतं का हे शोधायला जातात आणि स्वतः बघतात. अरे भूत नसतं, भूत नसतंय माहितीये, पण नुसतं सांगून उपयोग नाही, तू अनुभव घे. तो जातो, तो स्मशानात जातो, शोधतो, त्याला कळतं नाहीये तर त्याची अंधाराची भीती निघून जाते, त्याच्यातून कितीतरी घडणं असतं. असे असंख्य अनुभव मुलांना देता यायला पाहिजे. तर मुलांना विविध गोष्टींचे अनुभव द्या, मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मुलांना डिझाईन थिंकिंग शिकवा. म्हणजे काय, आता तुम्ही पालक असाल किंवा टीचर्स असाल, मुलांसमोर आठवड्यातून एकदा, रोज नाही म्हणजे महिन्यातून किमान 4, आठवड्यातून एकदा मुलांना एक चॅलेंज मांडा. कुठलंही
एखादी समस्या, एखादं चॅलेंज, एखादा प्रॉब्लेम, आणि त्याला म्हणा की या प्रॉब्लेमवर तू 4 ते 5 ऑप्शन सोल्युशन शोध, 4 ते 5, आणि या 4 ते 5 सोल्युशन पैकी बेस्ट ऑप्शन तू निवड. फील कर स्वतःलाच, तू तुझ्या मनाच्या लेवलवर फील कर आणि तू सांग. हे त्याला हायपोथेटिकल म्हणजे असं इमॅजिन करायला सांगायचं, आणि त्यालाच याला म्हणतो आपण ब्रेन स्टॉर्मिंग, वैचारिक चर्चा किंवा डिस्कशन. हे वर्गामध्ये तुम्ही सुरू करा, पहिलीपासून सुरू करू शकता 10वी पर्यंत. एखाद्या असेंब्लीत घ्या किंवा तुम्ही पालक असाल तर घरामध्ये करा. या 2 गोष्टीतून मुलं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स कडे येतात. लक्षात ठेवा, मेंदूची वाढ होते. 21व्या शतकातला सर्वात मोठा शोध कसा काय माहितीये? मुलाचा मेंदू घडतो कसा. 21व्या शतकात त्यांनी शोधलेलं की पहिल्या 12 वर्षामध्ये मुलांच्या मेंदूच्या पेशींची जडणघडण होते. 12 वर्षांनंतर मोर दॅन 500 मिलियन ब्रेन सेल्स आपले मरतात. जितक्या मेंदूच्या पेशी जिवंत राहतील तेवढा मुलगा मुलगी भविष्यात हुशार बनतो. त्यामुळे मेंदूच्या पेशी तेव्हाच जास्त जिवंत राहतात ते जेवढं त्याला स्टिम्युलेशन मिळतं, जेवढं सिनॅप्सची निर्मिती होते. आणि स्टिम्युलेशन कशाने मिळतं? अनुभवातून मिळतं. तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल बघा, ग्रामीण भागातला विद्यार्थी किंवा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी हे फार हुशार असतात ऍज कम्पेअर टू काय म्हणू आपण मेट्रो सिटी मधले. कारण की ग्रामीण भागातला मुलगा हा नदीवर पोहायला जाईल, झाडावर चढेल, बिन चपलाने तो शेतावर जाईल. शास्त्र सांगतं, मेंदूशास्त्र सांगतं की त्याला अनुभव मिळतात, त्याचा ब्रेनला स्टिम्युलेशन मिळत आहे. त्याने शहरातल्या मुलाला काय अनुभव आहे? व्हिडिओ गेम, टीव्ही, मॉलचे अनुभव आहेत. आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलाला चांगलं जर शिक्षण मिळालं तर तो फार मोठा IAS ऑफिसर पर्यंत जातो. आणि शहरी भागाच्या मुलांना हे राहत नाही. त्याचं मेजर कारण ते आहे की त्याचा मेंदू जडणघडण ही खूप छान पद्धतीने निसर्गामध्ये होत असते. आता पुढे जाऊया, ते म्हणजे पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला क्रिटिकल थिंकिंग कशी विकसित करायची. आता दुसऱ्या याच्याकडे जाऊया, ते म्हणजे मुलांमध्ये कोलॅबरेशन कसं आणायचं. दुसरं स्किल काय सांगितलं? कोलॅबरेशन. आता कोलॅबरेशन आणायचं आहे म्हणजे कोलॅबरेशन म्हणजे त्याच्याबरोबर काय काय येतं? त्याच्याबरोबर येतं निगोशिएशन स्किल येतात, त्याच्याबरोबर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन येतं, त्याच्याबरोबर सेल्फ ऍडव्होकेसी येतं, डिसिजन मेकिंग येतात, लिडरशिपचे स्किल्स येतात. आता हे सगळं जर आणायचं असेल तर जागा कुठली सांगू? कोलॅबरेशन मधले सगळे स्किल जर आणायचे असेल तर सर्वात उत्तम जागा जर कुठली असेल ती म्हणजे शाळेचं ग्राउंड जे आहे आपलं खेळण्याचं मैदानी खेळ. मुलांना भरपूर मैदानी खेळ खेळू द्या. ठीक आहे, आता कोरोना आहे हे सगळं आहे ते आपण पोस्ट कोरोनाचा विचार करतो, तर मुलांना भरपूर खेळ खेळू द्या. भरपूर म्हणजे किती? तर वय वर्ष 3 ते साधारणतः 20-23 वर्षापर्यंत तो मुलगा ग्राउंडवर खेळला पाहिजे. खास करून तो ग्रुपवर ग्रुप म्हणजे ग्रुप मधले जे खेळ असतात एकत्र खेळण्याचे ते खेळला पाहिजे. खेळण्यातून स्पोर्ट्समॅनशिप येत असते. आता मुलं खेळतात, नो डाऊट मुलं गेम खेळतात, पण कुठले गेम खेळतात? मोबाईलवर गेम खेळतात. ते थांबवलं पाहिजे. मुलांमध्ये जर कोऑपरेशन आणायचं असेल, कोलॅबरेशन आणायचं असेल तर टीम गेम खेळले पाहिजे. अगेन मी तर ऑब्झर्व केलेलं आहे, जिल्हा परिषदचे जे विद्यार्थी असतात ते खो खो, कबड्डी, टीम गेम खूप खेळतात. आणि सो कॉल्ड आम्ही सोफिस्टिकेटेड पॅरेंट मेट्रो सिटीतले तर त्याला आपण बॅडमिंटन, लॉन टेनिस एकटे खेळ देतो. एकटे खेळातून मेंदूचा विकास होतो, पण हे जे स्किल आहे, हारणं जे आहे ते येत नाही. मुलांना जर हारणं शिकवायचं असेल, तुम्ही म्हणाल हे काय म्हणतात, जिंकणं आपण शिकवतो, पण आजकालच्या मुलांना जिंकणं येतच, पण हारणं ऍक्सेप्ट करणं, ओके, मनाच्या लेवलवर ऍक्सेप्ट करणं ते येत नाही. तर त्याच्यासाठी गेम हा फार महत्वाचा आहे, खेळणं हा महत्वाचा आहे. मुलांची इम्युन सिस्टीम त्यातून वाढते. झेरॉक्स कंपनीची सीईओ, तिचं नाव मला आठवत नाही, उरिलिसा, तिचं मी वाचत होतो, मला ते वाचायला मिळालं. तर तिने एक सर्वे केला होता. ती म्हणाली, झेरॉक्स कंपनीची सीईओ म्हणजे मेन MD, की ऍट द एंड ऑफ द डे वी हॅव टू फायर लॉट ऑफ पीपल. म्हणजे आम्हाला दिवसभरात खूप लोकांना झापावं लागतं. ज्या पोस्टला होते आम्हाला रागवावं लागतं. मग ज्या लोकांना आम्ही झापतो, रागवतो, त्याच्यातले काही जण हे जॉब सोडून देतात आणि काही जण स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करतात आणि जॉब कंटिन्यू करतात. तर तिने काही वर्षांनी एक सर्वे केला की ज्यांना ज्यांना मी झापलेलं आहे, रागवलेलं आहे, चिडलेली आहे आणि ज्यांनी जॉब
कंटिन्यू केला आणि ज्यांनी जॉब सोडला यांची सगळ्यांनी तिने बायोडाटा गोळा केले आणि तिला एक बघितलं की ज्यांना मी झापलं आणि ज्यांनी जॉब सोडला नाही, ओके, ते आणि त्यांनी स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट केली, तर त्यांच्या बायोडाटामध्ये कुठेतरी खेळाला महत्व होतं. तो स्पोर्ट्समन होता, तो कुठेतरी खेळत होता याचा उल्लेख होता. आणि ज्यांनी जॉब सोडून दिला त्यांच्या बायोडाटामध्ये खेळ किंवा स्पोर्ट्स या विषयाबद्दल असं खूप काही लिहिलेलं नव्हतं की तो त्यांनी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये कुठला गेम खेळलेला वगैरे असं काही मेन्शन नव्हतं. इतकं ते महत्व आहे. ओके, त्यामुळे पालकांना फेल्युअर शिकवायला मुलांना किंवा अपयशावर मात करण्यासाठी खेळण्याचा फार सुंदर उपयोग होतो. मध्ये टाइम्स ऑफ इंडियाचा एक सर्व्हे वाचला, 2018 साली 10,000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि काहीतरी 78,000 का 81,000 मुलांनी अटेम्प्ट केले. आपण कुठे चाललोय? कसला समाज घडवतोय आपण? त्याचं एकमेव कारण म्हणजे मुलं अपयश पचवू शकत नाही. कोलॅबरेशन हे आणतं. कोलॅबरेशन म्हणजे सहयोग, सहकार्य आणि सहभाग हे एकत्रित यायच्या गोष्टी आहेत. आता तिसऱ्या मुद्द्याकडे जे अतिशय महत्वाचं आहे, बऱ्याच आया मला विचारतात, मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी आणायची असेल तर काय केलं पाहिजे? सो क्रिएटिव्हिटी म्हणजे नवीन संकल्पना सुचणं. ओके, तर ते क्रिएटिव्हिटी आणायची असेल, कारण आता आयक्यू पेक्षा इक्यूला महत्व आहे. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देईन. समजा तुमची मुलगी डॉक्टर डिग्री घेते आहे, पण त्याचबरोबर तिचं क्रिएटिव्ह माइंड आहे, तर ती क्रिएटिव्ह माइंड बरोबर ती रिसर्चर बनेल. तिचा पेपर मोठमोठ्या जर्नलमध्ये पब्लिश होईल. तुमचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्याच्याकडे क्रिएटिव्ह थिंकिंग असेल तर तो इकॉनॉमिस्ट बनेल, अर्थतज्ञ बनेल. तुमचा मुलगा, तुमची मुलगी आर्किटेक्ट आहे, आर्किटेक्टची डिग्री घेत आहे आणि तिच्याबरोबर ती आर्टिस्ट पण आहे, तर ती सिटी डिझाईन करेल. तुमचा मुलगा, तुमची मुलगी इंजिनियर आहे आणि इंजिनियर असेल आणि त्याबरोबर तिचं क्रिएटिव्ह थिंकिंग चांगलं असेल तर ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये खूप छान छान प्रोडक्ट डिझाईन करेल. तुम्ही कुठलंही फील्ड सांगा, मी तुम्हाला क्रिएटिव्हिटीचं महत्व सांगेल की किती महत्वाचं आहे. सो पालकांनो, क्रिएटिव्हिटीकडे गांभीर्याने बघा. आता क्रिएटिव्हिटी आणायची असेल तर सर्वात महत्वाची ऍक्टिव्हिटी पहिली म्हणजे घरापासून आपण मुलांना चित्र काढायला मोटिवेट केलं पाहिजे. भरपूर सारे चित्र काढा. ओके, चित्रकलेतून क्रिएटिव्हिटीला फार मोठा वाव मिळतो. हा मुद्दा नंबर 1. ओके, पुन्हा सांगतोय की चित्रकला म्हणजे काय म्हणू आपण त्याला, घरामध्ये वेगवेगळे फॉर्म्स असले पाहिजे. चित्रकला, कुठल्याही प्रकारची कला, मग तो नर्सरी पासून असेल तर मोठा असेल, चित्र काढा. ओके, आपण म्हणतो अरे चित्रकलेचे काही पेपरमध्ये मार्क्स नसतात वगैरे वगैरे, पण क्रिएटिव्हिटीसाठी फार महत्वाचं आहे. 2040-2050 साली क्रिएटिव्हिटीला फार महत्व येणार आहे. का बरं माहितीये? जॅकमा नावाचा, ज्याने अलिबाबाचा शोध लावला, तो म्हणतो की मशीन जे करू शकत नाही तेच आत्ता या 10 वर्षात मुलांना शिकवा. मग मशीन पेंटिंग नाही करू शकत, म्युझिक नाही, आर्ट नाही, बाकी सगळं लाईफ जे आहे म्हणजे खूप इझी असणार आहे. त्यामुळे मुलांना या सगळ्या गोष्टीवर काम करायला सांगा. आता क्रिएटिव्हिटी आणायची असेल तर दुसरी महत्वाची टीप म्हणजे मुलांना छान गोष्टी सांगा, गोष्टी ऐकवा. ओके, पण गोष्टी बघायला नका सांगू. युट्यूबवर, टीव्हीवर किंवा मोबाईलवर रेडीमेड गोष्टी बघू नका, त्याने क्रिएटिव्हिटी मरते. मी तुम्हाला सांगतोय ऐकवा. म्हणजे लहान मुलगा ज्याला अजून वाचता येत नाही त्याला सांगा एखादी गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल, तो वाचतोय की एक घनदाट जंगल होतो. आता ते घनदाट जंगलचा तो त्याच्या डोळ्यासमोर, त्याच्या मेंदू समोर एक व्हिज्युअलायझेशन करेल, तो एक इमॅजिनेशन करेल. त्यातून जो मेंदूतला जो न्यूरॉन्स आहे, जो व्हिज्युअलायझेशन किंवा डेव्हलप होत असतो, त्याला प्रोत्साहन मिळेल. ओके, आणि रेडीमेड जेव्हा आपण कुठलं युट्यूबवर कार्टून पाहतो तर त्याने आपल्या काय म्हणते प्रतिमा आदळत असतात आणि त्यामुळे मुलांचा विकास होतो नाही. त्यामुळे स्टोरी ऐकवा. आणि मुलगा वाचू शकत असेल तर त्या भरपूर सारे गोष्टीचे पुस्तकं द्या, सायंटिफिक गोष्टीचे पुस्तकं द्या, एवढं मी आवर्जून सांगेल. त्यानंतर मुलांना भरपूर ऐकवा, वाचवा, बघू द्या. त्यांना घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आणून ठेवा. मॅच बॉक्स जो असतो त्याच्यातून सुद्धा भरपूर क्रिएटिव्हिटी तयार करता येत असते. मुलांना भरपूर प्रश्न विचारायला मोटिवेट करा की तू प्रश्न जास्तीत जास्त विचार. नेचरशी त्याला कनेक्ट करा.
मध्ये एक सर्वे वाचला होता व्हॉट्सअपवर की ज्या ज्या घरामध्ये ज्या मुलाला मुलीला पसारा करायला भरपूर संधी मिळते ते मुलं मोठ्यापणे चांगले क्रिएटिव्ह बनतात. आणि ज्या घरात खूप बाबा डिसिप्लिन आहे, नेटनेटकापणा आहे, असंच ठेव तसंच ठेव, महागातली गाडी आणली आणि कुठेतरी वरती शोकेशमध्ये ठेवून दिली, मुलांनी हात लावायचा नाही वगैरे, तर ते मुलं नाही होत. सो मेसी ऍक्टिव्हिटी फार महत्वाच्या. मेसी म्हणजे काय, चिखलामध्ये खेळणं, मातीमध्ये खेळणं, पाण्यामध्ये खेळणं, या सगळ्या. अगेन मी हे ऑब्झर्व केलंय की ग्रामीण भागात हे खूप चांगलं होतं, शहरी भागामध्ये हे जरा कमी होत असतं. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मुलांना नाटकं वगैरे दाखवा, याच्यातून फार क्रिएटिव्हिटी येते. कविता ऐकवा, त्यावर कवितेवर चित्र काढ, चित्रावर कविता बनव, चित्रावर तू निबंध लिही, असे वेगवेगळे फॉर्म्स त्यांना करणं. मुलांना इफ अँड दॅनचे क्वेश्चन विचारायला सांगणं. म्हणजे काय की समजा लोक उडायला लागले तर काय होईल, तू पक्षी झाला तर काय होईल, मासा जमिनीवर आला तर काय होईल, असे सिली प्रश्न विचारायचे. आणि त्याच्यातून सुद्धा मुलांची क्रिएटिव्हिटी खूप वाढत असते. मुलांना गोष्ट लिहायला सांगा. अशा खूप फॉर्म आहे की ज्याच्यातून मुलांची क्रिएटिव्हिटी वाढत असते. म्युझिकचा जास्तीत जास्त वापर करा. आपल्या भेंड्या असतात वेगवेगळ्या भाषेच्या, त्या खेळा. लँग्वेज या विषयावर खूप काम करा. जर क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल तर मुलांच्या भाषेवर तुम्ही काम करा. आणि बाकी हे गणित शास्त्र वगैरे सगळं नंतर आहे. मुलांच्या भाषा तुम्ही विकसित करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. घरात भरपूर वस्तू आणून ठेवा. म्हणजे ड्रॉइंग बुक असेल, ड्रॉइंग पेपर्स असेल, ब्रश, कात्री, बॅटरी, फेविकॉल, तुटली गज, ग्लू, अशा सगळ्या गोष्टी की ज्याच्यातून मुलांचा विकास होईल. सो मी हे तिसरा मुद्दा सांगितलेला आहे. पहिला सांगितला क्रिटिकल थिंकिंग कशी डेव्हलप करायची. दुसरा तुम्हाला मी सांगितला तो म्हणजे कोलॅबरेशन कसं आणायचं मुलामध्ये. तिसरा सांगितला क्रिएटिव्हिटी. आता शेवटच्या मुद्द्याकडे येत आहे, ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. फक्त मला माहिती इथं ते डिस्प्ले होणार आहेत का, पण मला जर वाचता आले ते प्रश्न तर मी ते प्रश्न सुद्धा घेणारच आहे. तुम्ही प्रश्न टाकू शकता. नाही वाचता आले तर मी फेसबुक पेजवर टाईप करून तुम्हाला नंतर काहीतरी टाकेल. तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. आता शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत, ते म्हणजे मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल कशी आणायचे. आता कम्युनिकेशन मध्ये 3 भाग पडतात पालकांनो. पहिलं म्हणजे तुमच्या भावना मांडणे, हा पहिला. ओके, त्या मुलाला त्याच्या भावना मांडायला पाहिजे. आता तो केव्हा मांडेल, जर घरामधलं वातावरण चांगलं असेल, घरामध्ये उड्या मारायचं वातावरण असेल, डान्स करण्याचं वातावरण असेल, भरपूर चित्र काढण्याचं वातावरण असेल, बोलण्याची चांगली संधी असेल तर मुलं भावना मांडू शकतात. नाहीतर मी बघितलं काही हिटलर सारखे घर असतात. ए शांत बस, तुला कळत नाही, मी सांगतो तसंच नाही. अशा याच्या निगेटिव्ह याच्यामध्ये मुलं इमोशन्स एक्सप्रेस करत नाही. दुसरं, दुसऱ्याच्या भावना समजणे, हा कम्युनिकेशन मध्ये सेकंड पार्ट आला. अगेन कशातून येईल, खेळण्यातून येईल. मुलांना खेळू द्या, मुलं बरोबर दुसऱ्यांच्या भावना समजू शकतात. आणि तिसरं स्किल आलं ते म्हणजे साधारण 5वीच्या पुढे मुलांना आणता येतं, ते म्हणजे पब्लिक स्पीकिंग. मुलांना 4 चौकात ग्रुपमध्ये बोलण्याला भरपूर सारी संधी द्या. आजकाल ते संधी खूप मिळत असतात. पण याहूनही महत्वाचं की तुमचा जो कम्युनिकेशन, तुमचा जो संवाद आहे, त्या तुमच्या संवादातून मुलांमध्ये एक विचारसरणी त्यांची निर्माण होते. मुलांची विचारसरणी तुम्ही आज त्याच्याशी कसा संवाद साधतात त्याच्यावर आहे. मुलांची भाषा तुमच्या संवादावर अवलंबून आहे मुलांचं कम्युनिकेशन. ओके, गोबल्स नावाचा एक सल्लागार होता, हिटलरचा सल्लागार होता. त्याचे ट्रिक्स होते. काय माहिती का, एखादी गोष्ट समाजामध्ये जर खोटी असेल तर ती सातत्याने सांगायचं, ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट खरी आहे. समाज म्हणते ही गोष्ट खोटी आहे, पण इतके वेळा ते कंडिशनिंग करतात, इतकं वेळा ते सांगतात की समाज हळूहळू ऍक्सेप्ट करायला लागतो, येस ही गोष्ट खरी आहे. आपण सुद्धा त्या गोबल सारखंच वागत असतो. आपण सरच म्हणतो मुलाला, तू मूर्ख आहेस करे, तू बावळट आहेस करे, तू बेअक्कल आहेस करे. पोरग पहिलं म्हणतं नाही मी मूर्ख नाही, मी बावळट नाहीये. पण सातत्याने बोलून 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 मुलं ऍक्सेप्ट करायला लागतात की मी तसा आहे. पालकांनो, एक वाक्य महत्वाचं आहे की आपण मुलांना जे समजतो ते स्वतःला तसे समजतात. सो बी व्हेरी व्हेरी केअरफुल व्हॉट यू पुट इन टू दॅट हेड, बिकॉज यू विल नेव्हर एव्हर गेट इट आउट. तुम्ही कधी ते बाहेर काढू शकणार नाही आहात. त्यामुळे तुम्ही जसं मुलांबद्दल विचार करतात तसंच ते घडत असतात. त्यामुळे तुम्ही लेबल्स लावू नका, चुकीचे नाही.
आपण म्हणतो तुला परीक्षेत आठवणार नाही, तर तुला आठवणारच नाहीये. आपण म्हणतो तू नेहमी चुकतो, तो चुकणारच आहे. आपण कसा विचार करतो त्याच्या बाबतीमध्ये, कारण की यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं. त्यामुळे आपल्याला त्या मुलांना नीट समजून घेतलं पाहिजे. आपण एक वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतो, ती म्हणजे मुलांकडे त्यांचे आई वडील, मुलांकडे त्यांचे टीचर कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, त्यांच्याविषयी कोणतं मत बाळगतात, त्याच्यावर त्या मुलाचं संपूर्ण वर्तणूक किंवा बिहेवियरल किंवा एक इमेज, सेल्फ इमेज बनत असते. त्याच्याकडे तोतोचान हे पुस्तक माझं फार सुंदर आहे. त्यामुळे आपली थेट छाप मुलांवर पडणार आहे. आपण सहज बोलतो, नीट पाठ कर, नेहमी विसरतो. आता नीट पाठ कर हे वाक्य ठीक आहे, नेहमी विसरतो हे कशाला म्हणतात? सो ह्या फार महत्वाचं. मी एक प्रयोग केला होता आमच्या शाळेमध्ये, तो मी पहिले एका वेगळ्या पुस्तकात ऐकला होता, पण मी तो शाळेत प्रयोग केला. काय केला नीट समजून घ्या. हा प्रयोग मी सांगतो आणि मग मी तर थांबतो आहे. तो म्हणजे मी 30 विद्यार्थी घेतले आणि या 30 विद्यार्थ्यांना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. 15 विद्यार्थ्यांना मी एका क्लासरूम मध्ये बसवलं, दुसऱ्या 15 मला दुसऱ्या क्लासरूम मध्ये बसवलं आणि पहिल्या ग्रुपमध्ये गेलो आणि सांगितलं, त्यांच्या ब्लॅकबोर्डवर त्यांच्या वर्गामध्ये मी एक गणित मांडलं, मॅथ्सचं गणित मांडलं, प्रॉब्लेम मांडला आणि सांगितलं हे जगातलं अतिशय अवघड गणित आहे, बघा कोणाला काही जमतं का. आणि सांगताना खूप निगेटिव्ह बोललो, एकदम काय तुम्ही सगळे मठ्ठ्याच आहात, तुम्हाला जमतच नाही, आय नो तुम्ही काहीच करू शकणार नाहीत. खूप त्यांचं मॉरल डाऊन केलं मी आणि सांगितलं फार अवघड गणित आहे, खुद्द आईन्स्टाईनला पण सोडवता नाही आलंय, बघा काही जमतंय का, काय मला माहिती काय नाही भाई, असं करून निघून आलो, खूप डिमोरलाइज. दुसऱ्या वर्गात गेलो, दुसऱ्या वर्गात मी तेच गणित मांडलं आणि सांगितलंय जगातलं सर्वात सोपं गणित आहे, ज्याला गणित जमत नाही तो सुद्धा हे करू शकतो. आणि मी त्यांना खूप मोटिवेट केलं की आय नो तुम्ही करू शकता, मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही फार हुशार विद्यार्थी आहात, करून तर बघा, प्रयत्न आपण करू, असं खूप मोटिवेशन त्यांना स्पीच दिलं. 15 मिनिटांनंतर मी दोन्ही वर्गात गेलो. ज्या वर्गात मी सांगितलं होतं की हे गणित फार सोपं आहे, त्याच्यातलं 15 पैकी 14 मुलांना ते गणित जमलं आणि ज्यांना मी म्हटलं होतं की हे गणित फार अवघड आहे, त्यातल्या 15 पैकी 13 मुलांना गणित अजिबात जमलं नाही. काय झालं असेल? एकदा का तुमच्या बॉडी लँग्वेजने, तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून तुला जमू शकत नाही ही भावना जर मुलांच्या मनामध्ये जर आपण टाकली तर मुलांना जमत नाही. त्यामुळे समजून घ्या. ओके, तर बरेच पालक प्रश्न विचारतात, माझा मुलगा ढ आहे का? नाही, ढ ही काही कन्सेप्ट नाहीये. तुमचा मुलगा हुशार आहे की नाही हा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे तो कशात हुशार आहे शोधण्यामध्ये, ते शोधता येतं. गिलफोर्ड या मानसशास्त्राने सांगितलंय की बुद्धीचे एकूण 180 प्रकार आहेत, त्याच्यातले शाळेमध्ये हार्डली 20-25 चेक केले जातात आणि त्याच्यात जर हुशार तर तो हुशार, असं नाहीये. त्यामुळे पालकांची पहिलं काम आहे, टीचरचं पहिलं काम आहे, मुलांना निगेटिव्ह लेबल लावू नका, उरकड, तुला जमत नाही, असं तसं. याने मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि एकदा का मुलांची मानसिकता बिघडली तर त्यांना पुढे शिकवणं अवघड जात असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर विचार करा. सो तुमचा संवाद खूप पॉझिटिव्ह पाहिजे, आपल्या भाषेवर कंट्रोल पाहिजे, पॉझिटिव्ह भाषा पाहिजे, आपल्या बोलण्यातून त्याचा आत्मविश्वास ढळत नाही ना असा विचार करा, आपल्या संवादातून त्याच्यामध्ये भीती निर्माण होत नाहीये ना असं विचार करणं आवश्यक आहे. वातावरण निर्माण करा की ज्याच्यातून त्याच्यामध्ये आय कॅन ची फिलिंग येईल. आमच्या शाळेत आम्ही नेहमी ती ऍक्टिव्हिटी घेतो की मुलांमध्ये आय कॅन ही फिलिंग यायला पाहिजे, तू करू शकतो ही भावना रुजवणं हे फार महत्वाची गरज आहे. त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सगळ्या गोष्टी निर्माण होणार आहेत. सो महत्वाचे जर समरी करायची झाली तर पालकत्व किंवा शिक्षण कसं असलं पाहिजे, एक आपल्या घराघरामध्ये मुलांचे 5 सेन्सेस, 5 अनुभवातून मुलांना शिक्षण द्या, प्रत्यक्ष जीवनाचं शिक्षण द्या. महात्मा गांधीजी यांची नई तालीम हे याच्यावर खूप सुंदर मांडणी आहे की नई तालीम म्हणजे काय, तर मुलांना प्रत्यक्ष जीवनाचा अनुभवातून शिक्षण आपण मुलांना दिलं पाहिजे, तसं द्या. 2, मुलांना डिझाईन थिंकिंग करा सांगा, समस्या द्या, त्या समस्येवर ऑप्शन शोध, ऑप्शनवर एक सोल्युशन शोध. 3, मुलांना भरपूर खेळू द्या. 4, मुलांना भरपूर चित्र काढू द्या. 5, मुलांना भरपूर गोष्ट ऐकवा किंवा वाचायला सांगा, पब्लिक स्पीकिंग मध्ये भाग घ्यायला सांगा. तुमचं कम्युनिकेशन बाबा म्हणून, आई म्हणून
हे खूप संवाद चांगला पाहिजे, संवादातून सुसंवाद, सुसंवादातून सुविचार आणि सुविचारातून सुंदर व्यक्तिमत्व असं आपण घडवलं पाहिजे. तर आपण त्या उत्तम पद्धतीने आपण मुलांना शिकू शकू असं मला वाटतं. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जी काय मला संधी दिली आज भविष्यातील शिक्षण याच्यावर, तर आपण काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारू शकतात. मला दिसत आहे पण काही प्रश्न आलेले नाहीत. काही प्रश्न असेल तर इथं मला दिसतील. वैज्ञानिक दृष्टिकोन आणणे आणि लोकशाही मूल्य मुलांमध्ये रुजवणे हे 21व्या शतकातील आई बाबा आणि शिक्षकांचे सर्वात पहिलं कर्तव्य असं मी सांगेल. मला माहिती इथं प्रश्न दिसणार आहेत का, कसं आहे? नरेंद्र सर आपण आहात का? मला आवाज काही ऐकू येत नाहीये. ओके, एक प्रश्न इथे आलेला आहे. काही वेळा मुलं पालकांना तुम्ही माझ्याबद्दल कसं बोललात असं विचारतात, पण त्यांना ऐकून घेण्या अगोदरच पालक वडील मोठ्याने बोलू लागतात. हा बरोबर आहे की मुलं व्यक्त होत असतानाच आई बाबा त्यांना तेवढे पेशन्स नसतात आणि पेशन्स नसल्यामुळे ते मुलांवर डायरेक्ट रागवतात आणि त्याच्यातून मग वाद सुरू होत असतात. त्यामुळे तसं नसलं पाहिजे. आपलं मुलं एक व्यक्ती म्हणून आहे, म्हणजे ती एक तेवढी समान व्यक्ती आहे, म्हणून जर त्यांना रिस्पेक्ट दिला आणि त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेतलं आणि ऐकून घेता आपला मोबाईल बाजू ठेवला. 90% लहान मुलांचं दुखणं काय असतं, आई बाबा माझं ऐकतच नाही. हे खूप, म्हणजे मी आज एवढे सायकोलॉजिकल केसेस शाळा बघत असतो. त्यामुळे भारतीताईंचा जो प्रश्न आहे तो अतिशय बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आई बाबांनी आपल्या हातातले कामं ठेवून त्यांचं ऐकलं पाहिजे किंवा आपण क्वालिटी टाइम दिला पाहिजे किंवा ओके हा संध्याकाळी 6 ते 8 या बाबतीमध्ये आपण बोलूया असं एक टाइम ठरवला पाहिजे. अण्णा काळसकर यांचा प्रश्न असा आहे की मुलांमध्ये हिंसकपणा येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. अतिशय महत्वाचा प्रश्न यांनी विचारलेला आहे अण्णाजीने. मुलांमध्ये हिंसकता काय येते त्याचं पहिलं कारण आहे म्हणजे एक्सेस कार्टून्स. मी मध्ये सगळे कार्टून्स बघितले तर कार्टून मधली भाषा, खरं त्याच्यावर जन आंदोलन व्हायला पाहिजे. कार्टून मधली भाषा आणि त्याच्यामुळे हे सगळं होतंय. जो सोशल मीडिया असेल हे सगळ्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये एक्सेस टीव्ही याच्यामुळे काय होतंय की आपल्या बॉडीमधले जे केमिकल्स आहेत मुलांमधले ते केमिकल्स खेळण्यातून कन्झ्युम होत असतात, ते होत नाहीये. पोरगा प्राईम टाइमच्या वेळेसच संध्याकाळी हा घरात बसतो, खेळत नाहीये आणि त्याच्यातून हिंसा वाढत आहे. तर मोबाईल गेम्स आणि कार्टून्स कमी केले पाहिजे. हे करत असताना तुम्ही पालकांनी समजून दिलं पाहिजे. म्हणजे समजा एखादी हिंसा की बाहुबली तो बघत असेल किंवा तर त्याला सांगायचं चल तुला मी शूटिंग दाखवतोय, सगळं खोटं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना पिक्चर कसा बघावा त्याच्या मागे अगेन वैज्ञानिक दृष्टिकोन. आजकाल ते आर्ट वगैरे सारखे एकदम डेंजर ते भूताचे दाखवत असतात, हे कसं खोटं आहे, ते शूटिंग कसं होतं याचे शूटिंग उपलब्ध आहेत युट्यूबवर, ते पण दाखवा. आणि त्याचबरोबर मुलांचा टीव्ही टाइम जर कमी केला, स्क्रीन टाइम कमी केला तर मुलांचं हिंसक जाऊ शकते. पुढचा प्रश्न आहे भूताची भीती मुलांच्या मध्ये जाऊ नये म्हणून काय करता येईल. बेसिकली काय की मी माझ्या मुलाच्या बाबतीचा अनुभव सांगतो. आपण कितीही प्रयत्न केला की मुलांना
भूत नसते समजून द्यायचा, तर आपण कमी पडत असतो, कारण की आजूबाजूच्या त्याच्या मित्रपरिवारातून ते येतच असतं. या बाबतीमध्ये मी तर नेहमी म्हणतो की बाबा भूत नसतं वगैरे. आणि मी मोठ्या मुलांना, जसं तो मोठा होत जाईल किंवा आम्ही मोठ्या मुलांना डायरेक्ट स्मशानभूमीत जाणं, आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वर्कशॉप्स ठेवले होते भूत या विषयावर. तर हे वैज्ञानिक दृष्टिकोन पर्पजली शाळेमध्ये व्हायला पाहिजे, मुलांशी बोललं पाहिजे. मुलगा जर लहान असेल तर फक्त सांगायचं असं नसतं. आणि या प्रकारचे जे काही साहित्य आहेत, टीव्ही आहेत, ते मुलांना बघू देऊ नये आणि नसतं. आणि जसा तो 4थी 5वीच्या पुढे होत जाईल तर यांना या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याला सहभागी करून घेणं. आणि जसा मुलगा 8वी 9वीला येईल तर त्याला रात्री 12 वाजता त्याला जे जे काय भूत म्हणजे काय असतं, 1 2 3 4 असे जे काही आहेत, ते पांढरा ड्रेस घालतं वगैरे, हे सगळं त्याला स्मशान नेऊन हे खोडायचं. आम्ही ते केलेलं आहे आणि त्याचे सगळे युट्यूबवर व्हिडिओ उपलब्ध आहेत, दरवर्षी आम्ही करतो. नीता दुबे यांचा प्रश्न आहे, मोबाईल ऍडिक्शन वाढत आहे, त्यासाठी पालकांनी काय करावे? त्याला आता एकच आहे की मोबाईल आता लॉकडाऊनच्या या काळामध्ये याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. ओके, कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन स्कूल सुरू झालंय, सगळंच आहे. तर टाइम टेबल जर तुम्ही डिसाईड करून घेतलं की मुलाचं रुटीनचं टाइम टेबल जर डिसाईड करून घेतलं की एवढ्या वेळेस तुला मोबाईल मिळेल, मग मोबाईलवर काय बघायचं ते एक ठरवून घेतलं चर्चा करून, त्यानंतर नाही म्हणजे नाही, मग त्याने वर्गात किंवा घरामध्ये कितीही तमाशा करो, लाथा मारो, हे करो, नाही म्हणजे नाही, नाहीचं रूपांतर हो मध्ये होऊ द्यायचं नाही. हे जर तुम्ही मुलाच्या मंदित कंडिशनिंग केलं की बाई आई शक्यतो आपल्याला एकदा नाही म्हणते तेव्हा नाही असते, ती काळा दगडावरची रेस असते, तर मग तो ऐकायला लागतो. पण त्यासाठी तुम्हाला कडक व्हावं लागेल, एवढंच महत्वाचं आहे. पुढचा काही प्रश्न आहेत का अजून? ऑनलाईनच्या बाबतीत मी एवढं सांगेल की ऑनलाईन एज्युकेशन हे आता काय म्हणतात, आपली इच्छा असो नसो घ्यावं लागणार, तर मग घेतानाच पॉझिटिव्ह कसं घेता येईल याचा विचार करा. म्हणजे जे टीचर्स सध्या ऑनलाईन शिकवत आहेत त्यांना सपोर्ट करा. ओके, ते बिचारे कॅमेरा समोर नाही येऊ शकत आहेत, त्यांना सवय नाहीये, तर त्यांना सपोर्ट करा, त्यांना मदत करा. मुलांना पण समजून सांगा की अरे आता याच्यातून तू ज्ञान घे. ही आपल्याला एक गोष्ट वाढवावी लागेल. जो प्रश्न होता तो, मला वाटतं सगळे प्रश्नाची उत्तरं झालेली आहेत. मी पुन्हा एकदा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्ण टीमचे मी इथं मनापासून धन्यवाद देईल. मी स्वतः अनिसचा कार्यकर्ता आहे. माझी जडणघडणच बेसिकली ही अनिसच्या पूर्ण कार्यकर्ता म्हणून ती झाली. त्या सगळ्याच्या मध्ये आजकाल हे आंदोलन किंवा ही जडणघडण होत नाही, हे दुर्दैव आहे, कारण की पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आजकाल खूप जास्त असतो. पण आमच्या काळात जेव्हा मी कॉलेजला होतो त्यावेळेस ना, हुंडाबळी असेल, जाती तोडून निर्मूलन समिती असेल, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, हे आम्ही खूप कामं करायचो. याच्यातून आम्ही खरं घडलो असं मला वाटतं. हे पुन्हा घडण्याची प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी सर्वांचे इथं मी आभार मानेल, नरेंद्र पाटील सरांचे आभार मानेल आणि मी इथं थांबतो असं मी जाहीर करतो. नमस्कार. एक प्रश्न आलेला आहे, त्याचं उत्तर द्या असं म्हणतात. मूल कार्टून पाहतात, यावर काय पर्याय करावा असा आहे? अनुभवातून शिक्षण म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये
तुमचं पालकत्व, की तुम्ही मुलांना आज काय करता येईल, उद्या काय करता येईल, मुलांना किचनमध्ये कसं सामील करून घेता येईल, मुलांबरोबर काय वेगवेगळे प्रयोग करून घेता येईल. आजकाल शाळा या खूप छान छान पद्धतीने ऍक्टिव्हिटी पाठवत असतात. तर तुम्हाला स्वतः बसावं लागेल. कार्टून चुकीचं आहे आणि आपण पेपर वाचत बसतो नाही, तुम्हाला मुलांबरोबर त्याला ऑप्शन म्हणजे त्याच्याबरोबर खेळावं लागेल. ते सर्वात बेस्ट गोष्ट आहे असं मला वाटतं. संयोजकांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे लाईट गेली, सो मी इथंच क्लोज करतो. मीच त्यांच्या वतीने धन्यवाद देतो आणि मी इथून बाहेर पडतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.